बाळापूर तालुक्यात पोलिसांचा दणका. हातरूणमध्ये चहाच्या टपरीवर छापा, प्रतिबंधित गुटखा जप्त. अन्न व औषध प्रशासन कोमात. निंबाफाटा परिसरात गुटखा माफिया जोम. छोट्या टपऱ्यांवर कारवाई पण बड्या माशांना अभय का? उरण पोलिसांच्या कारवाईने खळबळ. राज्य शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा आणि पान मसाल्याच्या विक्री विरोधात उरण पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. बाळापूर तालुक्यातील हातरून येथे एका चहाच्या टपरीवर छापा टाकून पोलिसांनी सुमारे 18,574 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला असून या कारवाईमुळे अवैध विक्रेत्यांची धाबे दणाणले आहे. उरण पोलीस स्टेशनचे पथक परिसरात पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदाराकडून हातरून येथील एका चहाच्या टपरीवर प्रतिबंधित गुटखा विकला जात असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचसमक्ष हॉटेलवर छापा टाकला. यावेळी अरबाज खान अयान खान वय 22 वर्ष हा तरुण शासनाने बंदी घातलेला पान मसाला आणि गुटखा विक्री करताना आढळून आला. झडती घेतली असता पोलिसांनी 18,574 रुपये किमतीचा विविध कंपन्यांचा प्रतिबंधित गुटखा सापडला. पोलिसांनी सर्व मुद्देमाल जप्त केला असून आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 223, 274, 275 आणि 123 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई 21 एप्रिल 2026 रोजी करण्यात आली. पोलिसांनी सर्व मुद्देमाल जप्त केला असून आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 223, 274, 275 आणि 123 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई 21 एप्रिल 2026 रोजी करण्यात आली आहे. प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह. एकीकडे पोलीस कारवाई करीत असताना दुसरीकडे अन्न व औषध प्रशासन मात्र या गंभीर विषयाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करीत आहेत. निंबाफाटा परिसरात गुटखा माफियांचे जाळे पसरले असून चारचाकी वाहनांद्वारे खेड्यापाड्यात खुलेआम गुटखा विक्री केली जात आहे. नागरिकांचा संतप्त सवाल. प्रशासन केवळ छोट्या पानटपऱ्यांवर कारवाई करून आपली पाठ थोपटून घेते, मात्र मुख्य डीलर आणि मोठ्या माफियांना हात का लावला जात नाही, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहे. दिवसाढवळ्या चालणाऱ्या या अवैध व्यवसायांमुळे तरुणाई व्यसनाधीनतेकडे ढळकळत चालली असून आता वरिष्ठ अधिकारी या मोठ्या माफियांवर कधी कारवाई करणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. इंडिया न्यूज R7 साठी काझी मेहंदी हसन, बाळापूर, हातूर.